सर्वांना नमस्कार। मी महेश पन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो। मित्रो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात आपण यापूर्वी व्हिडिओ बनवले आहेत। आजही आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तोही जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये नवीन एक सुधारणा किंवा महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच व्हिडिओला देखील लाईक करा। चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भामध्ये आज 28 मार्च 2025 रोजी काही महत्त्वाच्या सुधारणा व सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये इथं आपल्याला परिपत्रक दिसत आहे, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग। यामध्ये दिनांक आहे 28 मार्च 2025। यामध्ये काही बदल दिलेले आहेत, त्याचा अर्थ आणि कशा पद्धतीने ते बदल होणार आहेत हे आपण सविस्तर पाहूयात। आजच्या परिपत्रकामध्ये जरी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमधील सूचना आपल्याला दिल्या असतील, तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भातील सूचना पाहणार आहोत। प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व। याचा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत। या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांनी ही एक मागणी केली होती। पहा, जिल्हांतर्गत बदलीमध्ये पहिली सुधारणा किंवा सूचना सांगितलेली आहे ती काय आहे पहा। जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 करिता जे शिक्षक दिनांक 30 जून 2025 रोजी वयाची 53 वर्षे पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र ठरवण्यात यावे। यापूर्वी 31 मे ही अंतिम तारीख धरली जायची, परंतु बऱ्याचशा वेळेला 1 जून ते 30 जून या दरम्यान जन्मतारीख असणाऱ्या शिक्षकांना हा लाभ घेता येत नव्हता। अनेक शिक्षकांनी तसेच विविध संघटनांनी याबाबत शासन दरबारी मागणी केल्यानंतर हा एक दिलासादायक बदल आपल्याला दिसून येतोय की ज्यांची 53 वर्ष 30 जून 2025 रोजी पूर्ण होतात ते देखील या ठिकाणी संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात। हा एक मुख्य बदल आहे या ठिकाणी। यानंतर दुसरी सूचना किंवा सुधारणा, सन 2022 मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील 3 वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन 2022-23 मध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक 18/6/2024 म्हणजेच 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 1.7.2 येथील तरतुदीनुसार सन 2025च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी। या ठिकाणी 1.7.2 खाली आपल्याला दिसत आहे, जो 18 जून 2024च्या GR मधील आहे। यामध्ये 1.7.2 अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्षे झालेली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल। मित्रो, याचा अर्थ स्पष्टपणे आहे की सन 2022 मध्ये तुमची शाळा दुर्गममध्ये असेल आणि त्यानंतर जर सुगममध्ये आले असेल, परंतु सन 2022-23च्या बदलीमध्ये तुम्ही जर 3 वर्षे सलग सेवा पूर्ण झाली असेल तुमची त्या दुर्गम शाळेमध्ये आणि त्यावेळेला बदली अधिकार प्राप्त शिक्षकामधून तुम्हाला विनंती बदली करूनही जर शाळा मिळाली नसेल तर आणि तरच तुम्ही या 2025च्या बदली प्रक्रियेमध्ये तुम्हाला आणखीन एक संधी देण्यात येत आहे। हा बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब ही संधी देण्यात येत आहे। यानंतर तिसरी एक दिलासा देणारी सूचना आहे, सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी। म्हणजेच सर्वच जिल्हा परिषदांनी बदली प्रक्रियेपूर्वी आपापल्या जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक प्रमोशन जी असतील ती पूर्ण करून घ्यावेत आणि रिक्त पद त्या ठिकाणी पदोन्नतीने भरावयाची आहेत। एक महत्त्वपूर्ण सूचना आहे। यानंतर क्रमांक 4 अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक 7 राबविण्यात यावा।
तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी। म्हणजे समानीकरणासाठी ज्या जागा आहेत त्या ठेवून रिक्त जागा निश्चित करणे। त्यानंतर शेवटचा एक बदल आहे 5वा, पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग 1 मधून बदली पात्र ठरविण्यात यावे। यापूर्वी 18 जूनच्या GR मध्ये त्यांना या बदली प्रक्रियेतून वगळावे असा उल्लेख होता। हा बदल एक या ठिकाणी सुचवलेला आहे। मला वाटतं या पत्रातून आपणास सर्वच जे बदल होते त्याबाबत माहिती मिळाली असेल आणि आपण या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ इतरांना शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।